श्री स्वामी समर्थ. 31 डिसेंबरला आपलं हे वर्ष संपत आहे आणि त्यानंतर नवीन वर्ष सुरू होत आहे. या नवीन वर्षामध्ये आपल्या भारतीय सणांमधील पहिला एक सण येतो, तो म्हणजे मकर संक्रांत. भारतीय संस्कृतीमधील अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाचा असलेला हा सण सवाष्ण स्त्रिया अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदात साजरी करतात. 2026मध्ये मकर संक्रांत ही बुधवारी 14 जानेवारीला आलेली आहे. त्यामुळं या दिवसाचं महत्त्व अजूनच वाढलेलं आहे. आपण 3 दिवस हा सण सलग साजरा करतो, ते म्हणजे भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत. संक्रांतीच्या आदल्या दिवसाला आपण भोगी असं म्हणतो, ज्या दिवशी आपण शरीराला उष्णता देणाऱ्या भाज्या आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी अशी खाण्याची परंपरा आहे. त्यानंतर येतो तो म्हणजे मुख्य दिवस मकर संक्रांतीचा, ज्या दिवशी आपण एकमेकांना तिळगुळ देऊन आपल्या मनामधील कटुता दूर करून एकमेकांशी आनंदानं नवीन वर्ष सुरू करतो. यासोबतच आपण आपल्या ज्येष्ठांना देखील तिळगुळ वाटून त्यांचे आशीर्वाद घेत असतो. आणि त्यानंतर येते ते म्हणजे किंक्रांत, ज्या दिवशी देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणून ही किंक्रांत आपण साजरी करतो. आता ह्यासोबतच आपण संक्रांतीच्या बऱ्याच गोष्टी करत असतो. संक्रांतीला स्त्रिया वेगवेगळ्या पद्धतीचे वाण देत असतात आणि सवाष्ण स्त्रियांचा सन्मान करत असतात. पण या सगळ्या गोष्टींसोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी आपण अशा काही गोष्टी करू शकतो, ज्यामुळं आपली पैशांची चणचण तर बाकीच्या काही गोष्टी असतील, उदाहरणार्थ तुमच्या व्यवसायामधील अडचणी असतील, तुमच्या नोकरीमधील, तुमच्या कामधंद्यामधील किंवा तुमच्या वैवाहिक अडचणी असतील, अशा बऱ्याच गोष्टींवरती उपाय आपल्याला मकर संक्रांतीच्या वेळी करता येतात. तर आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जाणून घ्या की तुम्ही मकर संक्रांतीला काय उपाय करू शकता, की जेणेकरून तुम्हाला वर्षभर कोणत्याही प्रकारचं दुःख किंवा त्या दुःखाचा सामना करावा लागणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेसमोर एक तिळाचा आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे. लक्षात ठेवा की तुम्ही जर तुपाचा दिवा लावला तर तिळाच्या तेलाचा दिवा हा तुम्हाला डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि त्यानंतर हातामध्ये गुराखी धरून ओम संक्रांताय नमः या मंत्राचा 14 वेळा जप करायचा आहे. यानंतर संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तिळाच्या तेलाचा दिवा आणि तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावा. हे वर्षभर सुखसमृद्धी आणि संपत्ती सुनिश्चित करेल. यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून तुम्ही सूर्याची विशेष पूजा करा. रोळी, माऊली, लवंग, गूळ, दूध, तूप, हळद एका ताटामध्ये ठेवा आणि सूर्यदेवाची पूजा करा. पाण्यानं भरलेल्या भांड्यामध्ये काळे तीळ, तांदूळ, लाल फुलं, रोळी इत्यादी ठेवा आणि सूर्यदेवाला जल अर्पण करा. यासोबतच सूर्यमंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला नमन करा आणि सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करा. जेवताना उजव्या हाताला पाण्याचा ग्लास ठेवा. असं केल्यानं सौभाग्य प्राप्त होतं असं मानलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी शिवलिंगावरती जल अर्पण करा. असं केल्यानं तुमच्या जीवनामधील सर्व समस्या दूर होतात. झाडांना जर तुम्ही जल अर्पण केलं तर सुखसमृद्धी येते. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी रोज घरामध्ये तुळशीला जल अर्पण करा. यामुळे व्यक्तीच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो. सकाळी आंघोळीसाठी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्यानं जीवनामधील सर्व संकटे दूर होत असतात. मकर संक्रांतीला तीळ संक्रांती असं देखील म्हटलं जातं. या दिवशी तीळ दान केल्यानं खूप फायदा होतो आणि त्यामुळं शनिदोष देखील दूर होत असतो. याशिवाय भगवान विष्णू, सूर्य आणि शनिदेव यांचीही पूजा केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले अन्नपदार्थ मंदिरात आणि गरजूंना देखील तुम्ही दान करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही घरी आंब्याच्या लाकडानं हवन करा. यामध्ये गायत्री मंत्राचा 108 वेळा जर तुम्ही जप केला तर घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि घरामध्ये काही जर आजार असतील तर ते देखील दूर व्हायला मदत होते. यासोबतच शनिदेवाला लाल मिठाई, शेंगदाणं, तांदूळ, मूग डाळ, तीळ, लाल वस्त्र, डाळ खिचडी किंवा गुळदान अशा गोष्टी केल्याने देखील मनुष्य धनवान बनत असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही लग्नाची भांडी, तीळ, झाडू खरेदी करणं हे देखील खूप शुभ मानलं जातं, कारण की यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होत असते. विवाहित महिलांनी मकर संक्रांतीच्या दिवशी शृंगाराच्या 14 वस्तू दान करायच्या. असं मानलं जातं की यामुळं पतीचं आयुष्य वाढतं, सौभाग्य वाढतं. लक्षात ठेवा, शृंगारासाठी फक्त 14 वस्तू असायला हव्या. या दिवशी तुम्ही मुंग्यांना साखर देऊ शकता, गायींना हिरवा चारा द्या, माशांना पिठाचे गोळे द्या आणि पक्ष्यांना बाजरी खाऊ घाला. या सर्व गोष्टी खूप शुभदायी मानल्या जातात.
मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही मुठभर काळं तीळ उत्तर दिशेला फेकून द्या. असं मानलं जातं की यामुळं सर्व रोग बरे होतात, कर्जाच्या समस्येमधून सुटका मिळते आणि कुटुंबामध्ये वंशवृद्धी होते. वैवाहिक जीवन देखील त्यामुळं आनंदी राहण्यास मदत होत असते. मकर संक्रांतीच्या दिवशी नदीवर जाऊन स्नान करणं आणि त्याला दान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी विसरूनही तेलाचं दान करू नका. मकर संक्रांतीच्या दिवशी तेलदान करणं हे अशुभ आहे हे लक्षात ठेवा, कारण की तसं केल्यानं तुमच्या घरामध्ये आजार आणि नकारात्मकता येते. तसेच मकर संक्रांतीला पांढरं तांदूळ आणि चाकू, कात्री इत्यादी धारदार वस्तू देखील दान करायचं टाळायचं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीला एक पर्व म्हटलं जातं, त्यामुळं धार्मिकदृष्ट्या मकर संक्रांतीचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही मांसाहार अजिबातही करू नका आणि मद्यपान देखील टाळा. या दिवशी या गोष्टींचं जर तुम्ही पालन केलं नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता येते आणि आरोग्यावरही वाईट परिणाम होत असतात. या दिवशी तुमच्या दारामध्ये ब्राह्मण किंवा अन्य कोणतीही गरजू व्यक्ती जर आली तर त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नका. या दिवशी तुम्ही गंगेमध्ये स्नान करणं किंवा पवित्र नदीमध्ये स्नान करणं याला विशेष महत्त्व आहे. जर तुम्हाला नदीमध्ये स्नान करता येणं शक्य नसेल तर तुम्ही स्नानाच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान करा. या दिवशी तुम्ही सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा आणि तांब्याच्या भांड्यामध्ये गंगेच्या पाण्यात किंवा शुद्ध पाण्यामध्ये लाल फुलं, लाल चंदन, तीळ इत्यादी टाकून त्या सूर्याला अर्घ्य करा. ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार करा. असं केल्यानं तुमच्या कुंडलीमधील सूर्य हे बलवान होतो आणि तुम्हाला यश आणि चांगलं आरोग्य मिळतं. मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ आणि गुळापासून बनवलेल्या वस्तू, लोकरीची कपडे, घोंगडी आणि खिचडी दान करा. सूर्य आणि शनी दोघेही तुम्हाला यावर आशीर्वाद देतील. तर अशा पद्धतीनं मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला घरामधीलच ह्या उपायांनी नक्कीच वर्षभर कोणतीही समस्या जाणवणार नाही. आपले हे उपाय अतिशय घरगुती, साधे आणि सोपे आहेत, त्यामुळं तुम्हाला ह्या करत असताना कोणतीही अडचण देखील येणार नाही. आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका. येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.